आज नाशिक या शहरामध्ये मीडिया प्रीमियर लीग घेण्यात आलेली आहे। इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया असोसिएशन नाशिक यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम इथं आज राबवला जात आहे। किरण भाऊ असतील, संदेशराव असतील, त्यांनी पुढाकार घेतला व त्यांना प्रतिसाद हा सर्व इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्रिंट या मीडियाच्या सर्व पत्रकारांनी दिलेला आहे। त्याच्याचबरोबर इथं जर आपण बघितलं तर पोलिसांची टीम आहे, वकिलांची टीम आहे, मेडिकल असोसिएशनची टीम आहे, इंडस्ट्रीची टीम आहे। अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणारे लोक एकत्रित विविध विचाराचे, विविध व्यवसायाचे एकत्रित येऊन तिथे चांगली टुर्नामेंट इथं आयोजित केली आहे। आणि शेवटी प्रोफेशनल लाईफमध्ये हे सर्वजण जसं वकील, संघटना आणि पोलीस हे सहसा आपण जर बघितलं असेल तर समोरासमोर बऱ्याच वेळा लढत असतात, पण इथे येऊन एक चांगल्या वातावरणामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून एक कुठेतरी चांगला संवाद व्हावा, एक चांगलं तिथं संभाषण व्हावं असा एक प्रामाणिक प्रयत्न या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून नाशिकमध्ये घेतला गेला। अतिशय चांगलं नियोजन, पहिलीच वेळ आहे, त्यांना अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। एक चांगला उपक्रम इथं सुरू केलेला आहे आणि तुमच्या या उपक्रमाकडे बघून इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिथे असणारे मीडियाचे जे कुठल्या असोसिएशन आहेत ते एकत्रित येऊन असे टुर्नामेंट घेतील अशी अपेक्षा करतो। सर्वच टीमला शुभेच्छाही देतो। त्याच्याचबरोबर समीर भाऊ असतील आणि नाशिक क्रिकेट असोसिएशननी सुद्धा इथं एक चांगल्या उपक्रमाला सहकार्य केलं, त्यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो। नाही, दुपारी 11 वाजता करू ना। आपण देखील चांगली बॅटिंग करताय असं निदर्शन आलं, आपण देखील या टीममध्ये सहभागी व्हाल का? नाही, नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही टुर्नामेंट घ्याल आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित करून तुम्ही जर टुर्नामेंट घेतलं तर त्याच्यामध्ये नक्कीच तिथे खेळ। आणि झालं असं आहे की मराठी मीडिया अतिशय हुशार आणि नेहमी गुगली टाकणारी मीडिया त्या ठिकाणी असल्यामुळे अनेक वेळा तुम्हाला समोर गेल्यानंतर गुगली कशी खेळायची हे मला तिथं कळलं आहे। त्यामुळे माझ्या राजकीय चरणघडणीमध्ये मीडियासुद्धा खूप मोठा रोल आहे। आता गुगली खेळू शकतो, त्यामुळे टुर्नामेंट जेव्हा होईल तेव्हा राजकीय दृष्टिकोनातून जे काय खेळायचं असेल तिथं खेळेल, पण खेळताना क्रिकेट कसं खेळलं पाहिजे तसं खेळेल। उगाच खालच्या लेवलला जाऊन आम्ही तिथं खेळणार नाही। जो कुठले रूल्स असेल ते फॉलो करून सुंदर क्रिकेट खेळेल। पण तुम्हाला परत एकदा मी अभिनंदन करतो। राजकीय मॅचेस झाल्या तर अजितदादांच्या टीममधून खेळणार का? अजितदादांच्या टीममधून खेळणार का? मी एकच तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने माझी चढणगणना राजकारणामध्ये सुरू आहे, ज्या दिशेने त्या ठिकाणी चालवलं, जो संघर्ष आम्ही सर्वजण करत आहोत, कारण का प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही। माझी प्रॅक्टिस बऱ्यापैकी तिथं झालेली आहे। टीम चूज करत असताना बरेच लोकांना असं वाटेल की मी त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी असावं, त्यामुळे माझ्यापेक्षा जे कुठले इतर पक्ष आहेत ते काय तिथं निर्णय घेतात आणि शेवटी एक खेळाडू म्हणून मी निर्णय काय घ्यायचा तो माझ्यावर तिथं असेल, पण त्यावेळेस जेव्हा ती वेळ येईल तिथं मी त्या ठिकाणी निर्णय घेईल।